UID जी मोठा दावा करते की हाताचे ठसे म्हणजे बोटांचे ठसे, आयरीज, फोटो या इतक्या सिक्युरिटी पद्धतीत घेतलेल्या आहेत की एक माणूस 2 आधार कार्ड बनवूच शकत नाही. 2 वोटिंग कार्ड असल्यामुळे हे दोन्हीकडचं त्या एकाच व्यक्तीचं वोटिंग बोगस होणार नाही, ते नियमात आहे. असं निवडणूक आयोगाला सांगायचं आहे का? की जेव्हा फिंगरप्रिंट आणि आयरीज दिलं त्याच वेळेला ते कॅच व्हायला पाहिजे होतं आणि रिजेक्ट व्हायला पाहिजे होतं. जनरल माणसांचं ते होतं. मग या पैसेवाल्यांच्या आयरीजला आणि बोटाच्या स्कॅनिंगला तेव्हा याचं पहिलंच आधार कार्ड आहे. या श्रीमंत माणसांचं UIDला कसं कळत नाही? नमस्कार मित्रांनो, समर्थ लेखणीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी हेमंत कुमार केळकर. सध्या सोशल मीडियावर, न्यूज चॅनलवर कंटिन्यूज एक बातमी येते जी आहे घैवळ यांची. हा एक गुंड आणि त्यांनी कशा पद्धतीत खोटी डॉक्युमेंट, 2-2 आधार कार्ड, पॅन कार्ड, 2-2 वोटिंग कार्ड बनवून परदेशी निघून गेला याबाबतची माहिती आपण सगळे बघितली असेल. मला त्यात काही आत्ता पडायचं नाहीये किंवा मी खूप काही त्याबद्दल बोलणार आहे असं नाहीये. पण सामान्य माणूस म्हणून माझ्या मनात एक प्रश्न आला की UID जी मोठा दावा करते की म्हणजे बोटांचे ठसे, आयरीज, फोटो या इतक्या सिक्युरिटी पद्धतीत घेतलेल्या आहेत की एक माणूस 2 आधार कार्ड बनवूच शकत नाही. मग असं असताना 2 आधार कार्ड या महाशयांचे कसे बनले? हा एक मोठा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, बोगस वोटिंग अशा पद्धतीत जेव्हा काही पक्षातली लोक ओरडत होती त्यावेळेस सत्ताधारी म्हणत होते बोगस वोटिंग कशी होईल? बोगस वोटिंग उगाचच हे ओरडतायत, यांना मतं मिळाली नाहीत, यांची सत्ता आली नाही म्हणून यांना बोगस वोटिंग आठवायला लागली वगैरे. पण मित्रांनो, आता या गुंडाचं डबल वोटिंग कार्ड पाहता निवडणूक आयोगाकडनं हे डबल वोटिंग कार्ड मुळात आलं कसं? म्हणजे निवडणूक आयोगाचा सिस्टम बोजबारा उडालेला दिसतोय. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्यांनी दोन्ही ठिकाणी वोटिंग करणं म्हणजे कुठलं तरी एक बोगस असणं हे स्वाभाविक आहे. परंतु 2 वोटिंग कार्ड असल्यामुळे हे दोन्हीकडचं त्या एकाच व्यक्तीचं वोटिंग बोगस होणार नाही, ते नियमात आहे. असं निवडणूक आयोगाला सांगायचं आहे का? मग असे बरेच लोक आहेत ज्यांचे 2-2 वोटिंग कार्ड आहेत. मग हे सगळे अधिकृत आहेत, याच्यात कोणीच बोगस नाही. तो दोन्हीकडे वोटिंग करू शकतो. त्याला ते मूलभूत अधिकार दिले आहेत वगैरे वगैरे असं काही निवडणूक आयोगाला सुचवायचं. म्हणजे हे दर्शक छोटे मुद्दे आहेत, पण याकडे कोणी बघतच नाहीये. आज मला सांगा, 2 वोटिंग कार्ड बनली, ठीक आहे, त्यांनी कागदपत्र दिली, त्या अनुषंगाने वोटिंग कार्ड बनलं, ऑनलाईन बनलं वगैरे सगळं मान्य आहे. पण तिथं बसून ती वोटिंग कार्ड मंजूर करणारे अधिकारी झोपलेत का? अहो, 2-2 वोटिंग कार्ड सामान्य माणसाची पण बनलेली आहेत. मग हे जेव्हा ऍप्लिकेशन 2-2दा केलं जातं तर हे झोपलेत का? आधार बेस, आधार लिंक वोटिंग काही जणांनी केलेलं असताना 2-2 वोटिंग कार्ड जर असतील तर काय म्हणावं? आणि त्याही पुढे जाऊन जे आधार कार्ड आज सगळीकडे आयडी प्रूफ, ऍड्रेस प्रूफ म्हणून ग्राह्य धरलं जातं, ज्याच्यावर बोटाचे ठसे, डोळ्याचं स्कॅनिंग, फोटो एवढं सगळं घेतलं जात असताना कागदपत्र भले डुप्लिकेट कोणी जोडली असतील किंवा त्या गुंडांनी जोडली असतील, मी ती जोडली का नाही या वादात पडत नाहीये, पण त्यांनी जेव्हा फिंगरप्रिंट आणि आयरीज दिलं त्याच वेळेला ते कॅच व्हायला पाहिजे होतं आणि रिजेक्ट व्हायला पाहिजे होतं. जनरल माणसांचं ते होतं. मग या पैसेवाल्यांच्या आयरीजला आणि बोटाच्या पहिलं स्कॅनिंगला करता क्षणी म्हणजे बोटाचं स्कॅनिंग, डोळ्यांचं आयरीज जेव्हा दिलं जातं तेव्हा याचं पहिलंच आधार कार्ड आहे. या श्रीमंत माणसांचं UIDला कसं कळत नाही? हा मुद्दा महत्वाचा आहे ना, यावर चर्चा होणं गरजेचं आहे. म्हणजे UID आधार कार्ड बाबतचं जे काही दावे करते ते साफ खोटे आहेत
हे यातनं सिद्ध होतं. म्हणजे निवडणूक आयोग आणि आधार या दोन्ही गोष्टींच्या ठिकाणी बोगसपणा आणि दुर्लक्षितपणा जास्त प्रमाणात आढळून येतो. एखाद्याने फोटोशॉप कोरल ड्राईव्ह मध्ये जर आधार कार्डचं नंबरिंग आणि याच्यात चेंजिंग जरी केलं तरी पासपोर्ट ऑफिसला तो गेल्यानंतर जे आधार कार्ड टाकून थंब घेतला जातो तिथं ते कसं मॅच झालं, याचा अर्थ UID कडनंच त्याला 2 आधार कार्ड मिळालेत असं साबित होतं. म्हणजे एका माणसाचे 2-2 आधार कार्ड बनायला लागले तर UID वर प्रश्नचिन्ह निर्माण होतो आणि ते आधार कार्ड गव्हर्नमेंटनी कशासाठी चालू केलं आहे हा देखील मुद्दा उपस्थित होतो. मित्रांनो, आपलं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. मला इतरांसारखं बोलता येत नाही, पण जे माझ्या मनात आलेले प्रश्न आहेत, कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच लोकांच्या मनात हे प्रश्न आले असतील, मी ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा मित्रांनो, व्हिडिओला लाईक, शेअर आणि व्हिडिओ आवडला, नाही आवडला, का नाही आवडला कमेंट करून सांगत चला. तेव्हा मी हेमंत कुमार केळकर इथेच थांबतो. नवीन विषयासह पुढच्या व्हिडिओतून भेटण्याचा वादा करून आपल्या सगळ्यांची रजा घेतो.